हनीमूनच्या रात्री मी माझ्या खोलीत जाऊ लागलो तेव्हा माझ्या आईने सांगितले की तुझी बायको अजूनही खूप लहान आहे. तिला तरुण व्हायला अजून 3 वर्षे लागतील. त्यामुळे तिला तू हात देखील लावू नकोस. तुला माझी शपथ आहे. मी माझ्या आईच्या शपथेपुढे मजबूर झालो होतो. माझी बायको अल्पवयीन होती, परंतु मी तिच्यापासून लांब राहू शकत नव्हतो. एके दिवशी झोपेमध्ये ती माझ्या खूपच जवळ आली आणि मग माणूस जगातली प्रत्येक फसवणूक सहन करू शकतो आणि कदाचित तो ती फसवणूक विसरून देखील जातो, परंतु आपल्या स्वतःच्या लोकांची चाल आणि फसवणूक आपल्याला पूर्ण आयुष्य लक्षात राहते. खास करून तेव्हा तुम्ही स्वतःच्या लोकांना खूप मान देत असता, त्यांना स्वतःच मानत असता, त्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवत असाल, परंतु ते त्या नात्यांच्या आड तुमचा वापर करत असतात, तुमची फसवणूक करत असतात आणि जेव्हा सत्य तुमच्या समोर येतं तेव्हा तुम्हाला खूप जास्त वाईट वाटतं आणि हे दुःख पूर्ण आयुष्यभर आपल्या मनात राहतं. माझ्या देखील आयुष्यात मला माझ्या स्वतःच्या माणसांपासून अशीच फसवणूक मिळाली होती, जी फसवणूक मला आठवल्यावर मी अगदी दुःखात बुडून जायचो. आज घरी आलो तेव्हा मी पहिल्यांदा तर माझ्या आईजवळ जाऊन तिला नमस्कार केला. माझी सवय होती की जेव्हा मी घरी यायचो तेव्हा मी सर्वात पहिले माझ्या आईजवळ जायचो, तिला नमस्कार करायचो. माझ्या आईने माझे लाड करत मला तिच्यासोबत बसवलं आणि माझी चौकशी करू लागली. बोलण्या बोलण्यात तिने मला सल्ला द्यायला सुरुवात केली. जे सल्ले मला ती रोजच द्यायची. बोलायची की तुझ्या बायकोला त्रास देऊ नकोस आणि नाही तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करोस. बेटा, अजूनही ती निरागस आहे, अल्पवयीन आहे. या नात्याला समजण्यासाठी तिला थोडा वेळ पाहिजे. बाकी तू स्वतः खूप समजूतदार आहेस. तुला समजतंय की मला नक्की काय बोलायचं आहे. हे बघ, ती अजून लहान आहे, त्यामुळे या नात्याचं ते दुःख कदाचित ती सहन करू शकणार नाही. आईचं बोलणं ऐकून मी शांत झालो. रोजच्या रोज तेच बोलणं ऐकून मी आता माझी मान शरमेने खाली घालायचो. मी एक तरुण पुरुष होतो. मला सर्व काही माहिती होतं. माहित नाही माझ्या आईला माझ्याकडून काय अपेक्षा होती. माहित नाही तिला काय पाहिजे होतं, जे मला आजपर्यंत समजलं नव्हतं. पहिल्यांदा तर तिने स्वतःहूनच माझं लग्न एका अल्पवयीन मुलीसोबत लावून दिलं. जेव्हापासून लग्न झालं होतं तेव्हापासून रोजच्या रोज माझी आई मला एकच सल्ला द्यायची की माझ्या बायकोच्या जवळ जाऊ नकोस, तिच्यासोबत कसलेच संबंध निर्माण करू नकोस, तिला थोडा वेळ दे. जेव्हा ती पूर्णपणे तरुण होईल तेव्हा तिच्यासोबत तुमचं वैवाहिक जीवन सुरू कर, परंतु सध्या तरी ती हे नातं निभावण्यासाठी खूप लहान आहे. मला माझ्या आईचं ते बोलणं खूपच विचित्र वाटायचं. ज्या मुलीचं लग्न झालं होतं तिच्या घरातल्यांनी तिची पाठवणी देखील केली होती. माझी आई तिला इतकी निरागस समजत होती, जणू काय ती काही वर्षांचीच मुलगी आहे. मी रोजच्या प्रमाणे मान खाली घालून बसून राहिलो आणि मग थोड्या वेळानंतर माझ्या खोलीत आलो तेव्हा माझी बायको मान खाली घालून खोलीतून बाहेर निघून गेली. मला खूपच विचित्र वाटू लागलं. माझं तिच्यासोबत नैतिक संबंध होते. मी तिचा नवरा होतो. तिच्यासाठी कोणीच परपुरुष नव्हतो, परंतु ती नेहमीच माझ्यापासून घाबरून राहायची. जसा मी खोलीत यायचो ती खोलीतून बाहेर निघून जायची. हा, मला मान्य आहे की ती अल्पवयीन होती, परंतु इतकी देखील अल्पवयीन नव्हती की ती माझ्या समोर बसून 2-4 शब्द प्रेमाने बोलू शकणार नाही. जो वेळ विवाहित आयुष्यासाठी पाहिजे होता तो वेळ देखील मी तिला द्यायला तयार होतो, परंतु ती तर माझ्यासोबत बोलत देखील नव्हती. माझी बायको, तिचं नाव शीतल होतं. तिचं वय 15 वर्ष होतं आणि माझं वय 25 वर्ष आहे. मला माहिती आहे की ती कमी वयाची होती, परंतु मी एक अडाणी नव्हतो की जिला त्रास देऊन तिच्यासोबत संबंध निर्माण करेन. मला आता माझ्या आईवरच राग येऊ लागला. हे सर्व माझ्या आईमुळेच झालं होतं. तिच्या त्या रोजच्या रोज सल्ल्यामुळे माझ्या बायकोचं डोकं देखील खराब केलं होतं आणि त्या सल्ल्यामुळे ती नेहमी स्वतःला माझ्यापासून लपवून ठेवायची. कधी कधी मला वाटायचं खरंच शीतल खूपच निरागस मुलगी आहे, जिला याबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे मी देखील तिला त्रास देण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. ती मला
खूप घाबरायची देखील. खरं तर ती माझी बायको होती. माझा तिच्यावर पूर्ण अधिकार होता. आम्ही एकाच खोलीत झोपत होतो आणि माझ्या बायकोला स्वतःच्या इतक्या जवळ पाहून मला कधी कधी रात्री झोप देखील लागायची नाही. परंतु मी माझ्या आईच्या शपथेपुढे मजबूर होतो. मी तिला हात देखील लावू शकत नव्हतो. माझ्या आईच्या म्हणण्यानुसार कमीत कमी वयात माझ्या बायकोला अजून 5 वर्षाचा वेळ द्यायचा होता. जोपर्यंत ती 20 वर्षाची होणार नव्हती, तोपर्यंत मी तिच्यासोबत कोणतेच शारीरिक संबंध निर्माण करू शकत नव्हतो. परंतु एक गोष्ट मला समजत नव्हती. जेव्हा मी तिच्यासोबत कसलेच संबंध निर्माण करू शकत नव्हतो, तर मग माझ्या आईने तिच्यासोबत माझं लग्न का लावून दिलं? काही वर्ष अजून वाट पाहिली असती आणि मग त्यानंतर लग्न केलं असतं तरी देखील चाललं असतं. मला आठवतंय की लग्नाच्या पहिल्या रात्री देखील अशाच प्रकारे माझ्या आईने मला तिच्या खोलीत बोलावलं. जेव्हा मी माझ्या आईच्या खोलीत गेलो तेव्हा तिने मला तिच्या जवळ बसवलं. मला बायकोला देण्यासाठी सोन्याची अंगठी दाखवत बोलू लागली की ही पहिल्या रात्रीसाठी तुझ्या बायकोला घेतली आहे, परंतु सध्या मी तुला ही देणार नाही. ही माझ्याकडे सांभाळून ठेवेन. तुझी बायको अजूनही खूप लहान मुलगी आहे. तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे, जेणेकरून ती मानसिक दृष्ट्या या नात्यासाठी तयार होईल. तेव्हा मी हैराणीने माझ्या आईकडे पाहिलं होतं. माझं लग्न माझ्या आईच्या मर्जीने झालं होतं आणि आजच्या रात्रीसाठी माहित नाही मी किती स्वप्न पाहिली होते. माझं मन किती बेचैन होतं. माझ्या बायकोच्या सोबतीसाठी मी अगदी बेचैन होतो आणि माझ्या आईने माझे सगळे स्वप्न तोडून टाकले होते. माझ्या चेहऱ्यावर थोडा उदासपणा पाहून माझी आई मला समजावू लागली की काळजी करू नकोस, फक्त काहीच वेळेची तर गोष्ट आहे. जेव्हा ती पूर्णपणे या नात्याला समजू लागेल आणि मोठी होईल तेव्हा तू तुझ्या वैवाहिक जीवनाला सुरुवात कर. जेव्हा ती तरुण होईल तेव्हा तू तिला स्वीकार. तेव्हा काहीच प्रॉब्लेम नसेल. परंतु सध्या तरी तिच्यासोबत कसलेच संबंध ठेवू नकोस. जर काही वाईट साईट घडलं तर आपण समाजाला काय तोंड दाखवणार? मी माझ्या आईच्या त्या बोलण्यावर अगदी हैराण झालो होतो. मी तिच्या तरुण मुलाचे लग्न करून कसं चित्र विचित्र बोलत होती. मी एक तरुण पुरुष होतो. माझ्या देखील काही भावना होत्या. मी कसं स्वतःवर ताबा ठेवू शकत होतो? मी नाराज होऊन माझ्या आईकडे पाहिलं. जर माझी बायको अजूनही लहान आहे आणि अजूनही मानसिक दृष्ट्या या नात्यासाठी तयार नाही, मग अशा मुलीला माझ्या आयुष्यात का आणलं? या जगातील मुली संपल्या होत्या का? मला खूप राग आला होता. माझं लग्नाचं वय होतं. मी एक तरुण पुरुष होतो. एखादा नासमंजस मुलगा नव्हतो की बायको मोठी कधी होईल याची वाट पाहत राहीन आणि तिला असा वेळ देईन. माझ्या बोलण्यावर माझी आई नजर चोरत बोलू लागली. माझी मजबुरी होती. लग्न खूपच घाई गडबडीत करावं लागलं. मुलगी खूपच प्रेमळ आणि निरागस आहे, परंतु अनाथ आहे. तिचे भाऊ लवकरात लवकर तिच्यापासून सुटका मिळवू इच्छित होते. त्यामुळेच तिच्यासाठी एका विवाहित म्हाताऱ्याचं स्थळ बघत होते. ती माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. आता मी तिला असं वाऱ्यावर तर सोडू शकत नव्हते. जर मी तिचं लग्न तुझ्यासोबत लावून दिलं नसतं तर माहित नाही तिच्या भावाने कुठे हिचं नशीब खराब केलं असतं. त्यामुळेच हिचं आयुष्य खराब होऊ नये म्हणून मी हिचं तुझ्यासोबत लग्न लावून दिलं. हे सत्य ऐकून मी शांत झालो. माझी आई प्रेमाने बोलू लागली की मी आशा करते की तू माझं बोलणं ऐकशील आणि तुझ्या बायकोला आता काहीच बोलू नकोस. तिच्यापासून अंतर ठेवूनच वाग. ती अजूनही खूपच घाबरलेली आहे. माझ्या आईच्या त्या बोलण्यावर मला राग तर खूप आला होता, परंतु मी ते सर्व सहन केलं होतं. मला वाटू लागलं जणू काय मी एका लहानशा मुलीसोबत लग्न करून तिला घेऊन आलो आहे. परंतु जेव्हा खोलीत जाऊन माझ्या बायकोला पाहिलं तेव्हा ती अल्पवयीन नक्कीच नव्हती, परंतु तरुण होती. तिचं सौंदर्य मला तिच्याकडे ओढत होतं. दिसायला खूपच सुंदर मुलगी होती. तिला पाहून माझं मन बेईमान झालं होतं. अल्पवयीन असून देखील तिची शरीरयष्टी
वाखण्याजोगी होती, त्यामुळेच ती मला अगदी व्यवस्थित शोभत होती. मी माझ्या आईच्या त्या बोलण्यामुळे खूप मुश्किलीने स्वतःवर नियंत्रण ठेवलं होतं, नाहीतर शीतलचं सौंदर्य तर मला दिवाना करत होतं. मी तिच्याजवळ बसलो हे खरं होतं की ती खूपच घाबरलेली दिसत होती. मी म्हणालो, तू टेन्शन घेऊ नकोस, मी तुला काहीच त्रास देणार नाही. तुला मला घाबरायची काहीच गरज नाही. मी तिचा हात पकडला, जो हात एकदमच थंड पडला होता. तो हात थरथरत देखील होता. तिच्या त्या पाणावलेल्या डोळ्यांमध्ये अश्रू जमले होते. तिचा तो गुलाबी रंग भीतीमुळे पांढरा पडत होता. मी तिला धीर दिला, म्हणालो, शीतल, तुला इतकं घाबरण्याची काहीच गरज नाही. मी तुझ्यासोबत कोणतीच जबरदस्ती करणार नाही. मी थोडं टेन्शनमध्ये होतो. मला समजत नव्हतं की ती मला पाहून इतकी घाबरत का आहे. तिच्या डोळ्यांमध्ये खूपच भीती होती. खरं तर मी एखादा अडाणी किंवा रानटी असा पुरुष नव्हतो. जर ती सुंदर होती तर सुंदर मी देखील होतो. माझं वय देखील जास्त नव्हतं. मग तिला मला घाबरण्याची काय गरज होती. आता जानेवारीमध्येच मला नोकरी मिळाली होती आणि माझ्या आईने अचानकच माझं लग्न देखील लावून दिलं. मी या अशा अचानक लग्नामुळे अगदीच गोंधळून गेलो होतो. माझा लहान भाऊ शिक्षणासाठी पुण्यामध्ये राहत होता आणि मी हैराण होतो की आईने त्याची देखील वाट पाहिली नाही. त्या दिवसांमध्ये त्याचे पेपर जवळ आले होते आणि इकडे मात्र माझ्या लग्नाची तयारी सुरू होती. मी माझ्या भावाला फोन करून त्याच्याकडून माफी देखील मागितली. तेव्हा तो अगदीच आरामात बोलू लागला, काही हरकत नाही दादा, मला सर्व काही माहिती आहे. माझी देखील मजबुरी आहे, त्यामुळे मी येऊ शकत नाही. तू तुझं लग्न अगदी मस्त एन्जॉय कर. पूर्ण महिना माझा असाच बिजी जाईल. तू लग्न करून तुझं आयुष्य एन्जॉय कर. माझी वाट पाहण्याची काहीच गरज नाही. माझ्या भावाचं यावर काहीच आक्षेप न घेणं माझ्या मनाला थोडं लागलं होतं. आम्ही दोघे भाऊ एकमेकांच्या इतके जवळ तर नव्हतो, परंतु माझ्या बहीण भावांवर खूप प्रेम होतं. माझ्या लग्नाच्या दिवसांमध्ये माझ्या भावाची गैरहजेरी मला अगदी प्रकर्षाने जाणवत होती, परंतु माझ्या भावाला तर काहीच फरक पडत नव्हता. लग्न अगदी व्यवस्थित आरामात झालं होतं. मला देखील काहीच प्रॉब्लेम आला नाही. परंतु माझ्या आईचं प्रेम आणि माझ्या बायकोचं माझ्यापासून लपून राहणं, सोबतच माझ्या आईचा वेळोवेळी सल्ला की स्वतःच्या बायकोला हात लावू नकोस, हे सर्व काही मला समजत नव्हतं. माझी आई मला माझ्या बायकोच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा सल्ला द्यायची, परंतु सोबतच हे देखील बोलायची की तिच्या जवळ जाऊ नकोस, लहान मुलगी आहे, ना समज आहे, वगैरे वगैरे. परंतु हे देखील खरं होतं की माझी बायको इतकी देखील लहान मुलगी नव्हती. अगदी व्यवस्थित तरुण मुलगी होती. ती अगदी व्यवस्थित मेकअप करून तयार व्हायची आणि माझ्यासोबत माझ्या खोलीत राहायची. स्वतःच्या माहेरी देखील जायची, स्वतःच्या मैत्रिणीच्या घरी देखील जायची, परंतु फक्त माझा हक्क मला देत नव्हती. मी फक्त माझ्या बायकोला अगदी नजर भरून पाहायचो. माझ्या डोक्यामध्ये नेहमीच माझ्या आईचे सल्ले फिरायचे, त्यामुळेच मी थोडा चिडचिडा झालो होतो. हे तर अगदी स्पष्ट होतं की मी देखील तरुण होतो आणि माझ्या भावना मला शांतता लाभू देत नव्हत्या. माझी बायको माझ्याच बेडवर एका साईडला झोपायची. रात्रभर मला झोप लागायची नाही. मन करायचं की सर्व काही विसरून मी तिला मिठी मारावी. मी माझ्या आईचं बोलणं टाळू देखील शकत नव्हतो. जर तिला समजलं असतं तर माझी इज्जत तिच्या नजरेमध्ये काय राहिली असती, हाच विचार करून मी स्वतःला थांबवायचो. हे एक असं लग्न होतं ज्यामध्ये मला स्वतःच्या बायकोपासूनच दुरावा ठेवावा लागत होता. ऑफिसमध्ये देखील माझं मन लागत नव्हतं. फक्त मला माझ्या आयुष्यात शांतता पाहिजे होती. माझी इच्छा असायची की जेव्हा मी थकून घरी येईल तेव्हा माझी बायको हसून माझ्या समोर येईल. जेव्हा रात्री थकून झोपण्यासाठी अंथरुणावर पडेन तेव्हा तिच्या मिठीत माझा सगळा थकवा विसरून जाईन. माझं मन करायचं जेव्हा ती तयार होईल तेव्हा मी तिची स्तुती करावी, तिच्यासाठी गजरे आणावे, बांगड्या आणाव्यात. परंतु इथे आम्हा दोघांमध्ये असं कोणतंच नातं नव्हतं. जर मी चुकून माझ्या बायकोसाठी एखादा गिफ्ट घेऊन आलो किंवा तिची तारीफ केली तर ती अशी घाबरून जायची जणू काय मी खूप मोठा गुन्हा केला आहे.
तिच्या सुंदर चेहऱ्यावर भीती पसरायची आणि ती लगेचच माझ्या जवळून पळून जायची. मला या सगळ्यांनी खूप वाईट वाटायचं. शेवटी थकून मी शीतलला तिच्या अवस्थेवर सोडून दिलं. परंतु मी माझी इच्छा असून देखील हे सगळं दुर्लक्षित करू शकत नव्हतो. आम्ही एकाच खोलीत राहत होतो, एकाच बेडवर झोपत होतो. माझ्यासाठी हे सर्व खूप कठीण होतं. शीतल एक अशी मुलगी होती जिला पाहून चांगल्या चांगल्या मुलांची मन भावनेने अगदी उफाळून जातील. आणि मी तर तिचा नवरा होतो. ती सुंदर नाजूक मुलगी होती आणि जेव्हा तयार होऊन उभी असायची तेव्हा माझी नजर तिच्यावरून हटायचीच नाही. माझ्या नजरेला माझ्या आईने देखील ओळखलं होतं आणि मला एकांतात बोलायची, हे काय तुझं बघणं आहे? मी पाहते तू शीतलकडे जरा जास्तच प्रेमाने पाहत असतोस. तू माझा सल्ला विसरलास का? आईचं ते बोलणं ऐकून मला स्वतःचीच खूप लाज वाटायची. माझ्या आईमध्ये माझा जीव होता. मी तिला काहीच बोलू शकत नव्हतो की जर तुला शीतलपासून मला वेगळंच ठेवायचं होतं तर माझं लग्न का लावून दिलं? आणि जेव्हा वेगळंच राहायचं आहे मग तू हिला तुझ्या खोलीत झोपवत जा. माझ्या खोलीमध्ये पाठवू नकोस. मला स्वतःवर ताबा मिळवणं खूप कठीण जातं. माझी आई देखील अगदी मला वेळोवेळी सल्ले देत राहायची. ना मी तिला पाहू शकत होतो आणि नाही मी तिला स्पर्श करू शकत होतो. जेव्हा मी ऑफिसवरून थकून घरी यायचो तेव्हा ती किचनमध्ये कामात असायची आणि जेव्हा जेवण करून मी खोलीत जायचो तेव्हा तिची एक झलक पाहण्यासाठी मी तासनतास वाट पाहायचो. परंतु ती खोलीत यायची नाही. शेवटी तर तिची वाट पाहता पाहता झोपायचो. जेव्हा मी झोपायचो तेव्हा ती शांतपणे येऊन बेडच्या कोपऱ्यात येऊन झोपून जायची. आयुष्य असंच अगदी बोरिंग चालू होतं. एके दिवशी मला स्वतःवर कंट्रोल राहिला नाही. झोपेत माझा हात तिच्या छातीला जाऊन लागला. माझ्या भावना अगदीच उफाळून आल्या. माझ्या हृदयाची धडधड देखील खूपच वाढली होती. स्वतःवर ताबा मिळवणं माझ्यासाठी खूपच कठीण जात होतं. अचानकच मी तिला ओढून माझ्या मिठीत घेतलं आणि तिला स्पर्श केला होता. माझ्या त्या स्पर्शामुळे ती अगदीच गडबडून जागी झाली. जे काही झालं होतं ते सर्वच अचानक झालं होतं आणि माझ्या त्या इतक्याशा वागण्यावर ती अगदीच किंचाळू लागली. आरडाओरडा करू लागली. या सगळ्यांचा आवाज ऐकून माझी आई देखील माझ्या खोलीत आली आणि माझ्या त्या वागण्यावर मला चांगलेच खडेबोल सुनावले. बोलू लागली, तुला लाज वाटत नाही का? मी तुला किती वेळा समजावलं आहे की ती अजून लहान मुलगी आहे. तिला थोडा वेळ दे. परंतु तुला तर तुझं तरुणपण सांभाळता येत नाही. या वेळेला मला देखील खूप राग आला. मी म्हणालो, आई, जर तुला मला आणि शीतलला एकत्र आणायचं नव्हतं मग तू माझं लग्न का लावून दिलंस? स्वतःच्या बायकोच्या जवळ जाणं हे एक नैसर्गिक आहे. त्या भावना आपोआप निर्माण होतात. मी कोणतं चुकीचं काम केलं नाही. माझ्या आईलाही ही गोष्ट माहिती नव्हती की नवरा बायकोमध्ये अशी लुडबुड करणं हे खूप चुकीचं आहे. या सर्वांचा मला खूप राग यायचा. परंतु माझी इच्छा असून देखील मी माझ्या आईला उत्तर देऊ शकत नव्हतो. परंतु आज माझा संयम संपला होता. मी रागानेच वरती टेरेसवर निघून गेलो. त्या रात्री माझी आई माझ्या खोलीत शीतल जवळ झोपली. ती अगदी हुंदके देत रडत होती आणि माझी आई तिला शांत करत होती. मी वरती टेरेसवर निघून गेलो. मी माझ्या आईमुळे माझा हक्क माझ्या बायकोकडून वसूल करू शकत नव्हतो आणि नाही शीतलला तिच्या हिस्स्याचं प्रेम देऊ शकत होतो. आणि जर देण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा ती असा आरडाओरडा करायला सुरुवात करायची. माहित नाही शीतलचा काय प्रॉब्लेम होता. आजपर्यंत ती माझ्यासोबत काहीच बोलली देखील नव्हती की जेणेकरून मी तिच्या आतील ही भीती काढू शकेन. दिवस असेच निघून चालले होते आणि दिवसेंदिवस माझी बायको शीतल अजूनच सुंदर दिसत होती. माझ्या बहिणींसोबत शीतलची खूप चांगली मैत्री झाली होती. माझ्या बहिणीसोबत ती अगदी आनंदाने हसत खेळत असायची. छान छान कपडे घालून शॉपिंगला जायची. ठिकठिकाणी फिरायला जायची. माझं मन तिला पाहून पाहून अगदी वेडं झालं होतं. परंतु तिला मात्र याची काहीच जाणीव नव्हती. वेळेनुसार तिच्या मनातील माझ्याबद्दलची भीती संपली होती. परंतु ती माझ्यापासून अंतर ठेवून राहत होती
आता तिला देखील या गोष्टीचा अंदाज आला होता की माझी आई आम्हा दोघांना संबंध निर्माण करण्यापासून अडवत होती. मला तिच्याजवळ जाऊ देत नव्हती. मला माझ्या आईच्या त्या वागण्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. एके दिवशी तर जेव्हा शीतल मी झोपलेलो आहे असे समजून जेव्हा खोलीत आली आणि झोपण्यासाठी बेडवर झोपली, त्याच वेळेला मी लाईट चालू केली. मला असं जागं पाहून ती अगदीच हडबडून उठून बसली. मी म्हणालो, शीतल, मला तुझ्यासोबत काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. परंतु ती बोलू लागली, मला तुमच्यासोबत काहीच बोलायचं नाही. प्लीज तुम्ही झोपा आणि मला देखील झोपू द्या. मी म्हणालो, शीतल, परंतु मला झोप येत नाही. आपल्या लग्नाला इतके महिने निघून गेले आहेत आणि मी तुझ्यासोबत 2 मिनिट व्यवस्थित बोलू देखील शकलो नाही. ठीक आहे, सध्या तरी आपण अजून आपलं वैवाहिक जीवन सुरू नाही करायचं, परंतु कमीत कमी तू माझ्यासोबत बोलू तर शकतेस ना? माझ्यासोबत मैत्री तर करू शकतेस ना? माझ्या त्या बोलण्यावर तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यामध्ये आता भीती नाही तर हैराणी नक्कीच होती. मी थोडा तिच्या जवळ गेलो तेव्हा ती माझ्यापासून सरकून इतक्या लांब बसली. मी म्हणालो, शीतल, तू मला इतकी का घाबरतेस? माझ्या त्या बोलण्यावर ती काहीच म्हणाली नाही. बोलू लागली, प्लीज माझ्यापासून लांब राहा. माझ्याजवळ येऊ नका. शेवटी कारण काय आहे? मी तुझ्याजवळ का नको येऊ? तुझं मन नाही करत की तू देखील माझ्यासोबत राहावं, तुला माझी साथ मिळावी? जितकं मला ठाऊक आहे, प्रत्येक बायको स्वतःच्या नवऱ्याच्या सोबतीसाठी अगदी आसुसलेली असते, आतुर असते. प्रत्येक मुलीची अशी इच्छा असते की तिने तिच्या नवऱ्याच्या मिठीत झोपावं. तुला अशी अजिबात इच्छा होत नाही का? माझं ते बोलणं ऐकून ती शरमेने पाणी पाणी झाली होती. तिचे गाल लाल लाल होऊ लागले आणि लगेचच तिने तिची नजर खाली घातली. संधी साधून मी तिचा हात पकडला. मी म्हणालो, शीतल, माझ्यावर विश्वास ठेव. मी अजिबातच अडाणी किंवा मवाली असा मुलगा नाही. मी तुला अजिबातच त्रास किंवा जखम देणार नाही. असं बोलत हळूहळू मी तिच्या जवळ जाऊ लागलो. ती देखील माझी ती जवळीक पाहून विरघळू लागली. परंतु याआधी माझं ते प्रेम पुढे जाईल इतक्यात दारावर कोणीतरी आलं. मला माहित होतं की माझ्या त्या सुंदर क्षणामध्ये मिठाचा खडा घालणारं दुसरं तिसरं कोणी नाही तर माझी आईच असेल. मी जसा दरवाजा उघडला तेव्हा समोर आईच उभी होती. माझ्याकडे रागाने पाहत बोलू लागली, तुझ्या खोलीची लाईट अजूनपर्यंत का चालू आहे आणि तू अजूनपर्यंत का झोपला नाहीस? आणि तुझ्या खोलीतून बोलण्याचा आवाज देखील येतोय. त्यामुळेच मी तुझ्या खोलीचं दार वाजवलं. मग त्यानंतर शीतलला बोलू लागली, शीतल, तू अजूनपर्यंत जागी आहेस आणि तुम्ही एकमेकांसोबत काय बोलत आहात? मी म्हणालो, आई, मी तुझे सल्ले अजिबात विसरलो नाही, परंतु तुला अशा प्रकारे रात्रीच्या या वेळेला माझ्या खोलीमध्ये यायला नको पाहिजे. परंतु माझ्या आईने रागाने मला अगदी झिडकारलं आणि बोलू लागली, तू तर गप्प बस. आणि मग त्यानंतर ती शीतल जवळ गेली आणि बोलू लागली, तू तुझी उशी घे आणि सोफ्यावर जाऊन झोप आणि माझ्या सल्ल्याला दोघांनीही लक्षात ठेवा. दोघांनी एकमेकांच्या जवळ अजिबात येऊ नका. जर मी असं तसं काही ऐकलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. असं बोलून ती खोलीतून निघून गेली होती आणि शीतल तिची उशी उचलून सोफ्यावर झोपली. मी देखील शांतपणे तिथेच बसलो. शेवटी माझ्या आईला काय प्रॉब्लेम होता मला काही समजत नव्हतं. आता तर माझ्या आईने शीतल सोबत बाहेर येण्या जाण्यालाही देखील बंदी घातली होती. बोलू लागली, शीतल इतकी लहान आहे आणि तू एक तरुण पुरुष आहेस. ती तुझ्यासोबत अजिबातच योग्य वाटत नाही. लोक काय बोलतील की इतक्या लहान मुलीसोबत स्वतःच्या इतक्या धष्टपुष्ट तरुण मुलाचं लग्न लावून दिलं. माझी अशी अजिबात इच्छा नाही की लोकांनी मला 2 शब्द बोलावेत. त्यामुळेच तू शीतलला घेऊन कुठेही बाहेर जाऊ नकोस. आणि आईचं बोलणं ऐकून शीतल देखील आईच्या होला हो करायची. ती देखील माझ्यासोबत कुठे जात नव्हती. आता तर माझे मित्र देखील माझी खिल्ली उडवू लागले की तू तुझ्या बायकोच्या इशारावर नाचू लागला आहेस. तुझ्यात इतकी देखील हिंमत नाही की तिला तुझ्यासोबत कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जावं. मी एके दिवशी रागात येऊन शीतलला म्हणालो, आज काही होऊ देत, पण मी तुला माझ्या मित्रांच्या घरी घेऊन जाईनच. माझा मित्र खूप दिवसांपासून आपल्याला
त्याच्या घरी बोलावत आहे. आज कोणताच बहाणा मी ऐकणार नाही. मी तिला हे सर्व सांगून स्वतः आंघोळीसाठी गेलो, परंतु जेव्हा परत आलो तेव्हा ती त्या खोलीतून गायब झाली होती. मी अगदी रागातच बाहेर निघालो तेव्हा ती दुसऱ्या खोलीमध्ये माझ्या आईजवळ टेन्शनमध्ये बसली होती आणि माझी आई रागामध्ये माहित नाही काय काय बोलत होती. मी समोर गेलो तेव्हा माझ्या आईने मला बोलावलं आणि रागाने पाहत बोलू लागली, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की शीतलवर अशा प्रकारे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नकोस. ती अजून लहान आहे, निरागस आहे आणि मग अशा अनोळखी लोकांच्या घरी जाऊन घाबरून जाईल. मला आता शीतलवर राग येऊ लागला. तिला काय गरज होती आईला प्रत्येक गोष्ट सांगण्याची. मी म्हणालो, शीतल, तुला देखील चैन पडत नाही. तुला काय गरज होती आईला हे सर्व सांगण्याची. शांतपणे माझ्यासोबत आली असतीस तर आईला काही समजलं नसतं. माझं बोलणं ऐकून आईने मला रागाने पाहिलं होतं, तर शीतल मात्र खूप घाबरली होती. परंतु या वेळेला मी आईच्या रागाची पर्वा न करता आईला म्हणालो, ही माझी बायको आहे आणि मी हिला एकटीला सोडणार नाही. हिला काहीच त्रास होणार नाही आणि नाही माझ्यासोबत जाऊन तिला एखाद्या त्रासाचा स्वीकार व्हावं लागेल. तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि मी त्याला नकार देऊ शकत नाही. आईला माझा राग समजला होता, त्यामुळे ती थोडी नरमली आणि प्रेमाने बोलू लागली, बेटा, तू समजूतदार आहेस, समजण्याचा प्रयत्न कर. माझी मजबुरी होती ज्यामुळे मी शीतलचं लग्न तुझ्यासोबत लावून दिलं, परंतु माझी इच्छा आहे की तू काही वेळासाठी हे सर्व विसरून जावं की तुझी कोणी बायको देखील आहे. तू थोडी प्रतीक्षा करू शकत नाहीस का? इतकी देखील मोठी गोष्ट नाही. मी माझ्या आईच्या या बोलण्यावर अगदी हक्काबक्का होऊन तिच्याकडे पाहू लागलो. माझी आई स्वतःच्या मुलाचं स्वतःच लग्न लावून देऊन बोलत होती की स्वतःला अविवाहित समज. मी तेव्हा खूपच उदास झालो. मी घरातला पहिला मोठा मुलगा होतो. नेहमीच माझ्या आईने माझ्या इतर भावांपेक्षा मला मागे ठेवलं होतं आणि माझ्या सगळ्या वस्तू नेहमीच माझ्या लहान बहीण भावांना द्यायची. मी या सर्वांना इतकं काही मनावर घेतलं नव्हतं. मी माझ्या आईची खूप इज्जत करत होतो. माझ्या बहीण भावांमध्ये मीच सर्वात जास्त माझ्या आईचं बोलणं ऐकायचो, तिला इज्जत द्यायचो. परंतु माझी आई मला इज्जत आणि प्रेम देण्याऐवजी इतर मुलांना लाड करायची, त्यांना जास्त प्राधान्य द्यायची. लग्नाच्या आधीपर्यंत तरी मला या गोष्टी इतक्या काही जाणवल्या नाहीत आणि नेहमीच हा विचार करायचो, कदाचित माझ्या आईचा स्वभावच असा आहे, त्यामुळेच मला त्याचा विचार करायला नाही पाहिजे. परंतु लग्नानंतर माझ्या आईचं वागणं माझ्यासोबत बदलू लागलं. मी त्यावेळेला देखील शांतपणे, उदासपणे माझ्या आईला पाहू लागलो की मी अजिबातच अधीरपणा दाखवला नाही किंवा मी माझ्या बायकोला समजावण्याचा प्रयत्न केला नाही की ती माझ्यासोबत जितका वेळ राहील तितक्या लवकर तिची भीती देखील संपून जाईल, जेणेकरून आमच्या वैवाहिक नात्याची सुरुवात खूप लवकर होईल. मी आईला म्हणालो, मी मान्य देखील करेन की माझी बायको नाही, परंतु माझे मित्र ही गोष्ट विसरणार नाहीत की माझे लग्न झाले आहे. त्यांनी मला आणि शीतलला त्यांच्या घरी जेवणासाठी निमंत्रण दिलं आहे आणि मी सारखं नकार देऊन वैतागलो आहे. आदित्य माझा खूप चांगला मित्र आहे, आता तर तो माझ्यावर नाराज होऊ लागला आहे. त्याला वाटलं की मी जाणून बुजून शीतलला त्याच्या घरी घेऊन जाऊ इच्छित नाही. जर मी हिला त्याच्या घरी घेऊन गेलो तर काय प्रॉब्लेम आहे? मी तिचा नवरा आहे, तिला काही त्रास होऊ देणार नाही आणि भलेही माझ्यापासून तिला काय धोका असणार आहे. मी हैराण होतो की माझी आई इतक्या छोट्याशा गोष्टीवरून राईचा पर्वत का करत होती. पहिले तर मला देखील असंच वाटलं की अल्पवयीन असल्यामुळे माझी आई बोलायची, परंतु आता माझ्या आईचं असं बोलणं माझ्या मनाला लागत होतं. मी रागातच माझ्या खोलीत गेलो. मला खूप वाईट वाटत होतं. मी माझ्या वडिलांना मी खूप लहान असतानाच गमावलं होतं, परंतु माझ्या कुटुंबातील जमीन जुमला संपत्ती यामुळे आम्हाला कधीच आर्थिक टंचाई जाणवली नाही. माझ्या वडिलांचा मी सर्वात लाडका मुलगा होतो, परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर एकटा राहू लागलो. जेव्हा वडिलांचा मृत्यू झाला त्यावेळेला मी फक्त 7 वर्षाचा होतो. मला नेहमीच जाणवलं होतं की माझी आई माझ्या इतर बहीण भावांना जास्त प्रेम देते आणि जर मी तक्रार करायचो तेव्हा बोलायची की तू मोठा आहेस,
तुझे बहीण भाऊ लहान आहेत आणि त्यांना आईची उणीव जास्त जाणवते. मी रडत रडत स्वतः शांत व्हायचं आणि माझी आई माझ्या लहान बहीण भावांमध्येच मग्न असायची. परंतु जसजसा मी मोठा होत गेलो मला अगदी स्पष्ट जाणवू लागलं जणू काय माझी आई जाणून बुजून मला दुर्लक्षित करत आहे आणि लहान बहीण भावांवर खूप लक्ष देत आहे. लहानपणी माझा रंग देखील ठीक-ठाक होता, परंतु माझी आई मात्र अगदी गोरीपान होती. जसजसा मी मोठा होत गेलो माझी तब्येत आणि रंग देखील उजळत गेला. मी खूपच हँडसम आणि सुंदर तरुण होतो. मी अगदीच माझ्या वडिलांवर गेलो होतो, परंतु माझे बाकीचे बहीण भाऊ माझ्या आईप्रमाणे अगदीच गोरेपान होते. खरं तर जेव्हा कोणी मला पाहायचं तेव्हा मला देखील सुंदर बोलायचे, परंतु माझ्या बहीण भावांसमोर माझा रंग थोडा फिका पडायचा आणि याचमुळे मी एकलकोंडा होत गेलो आणि वेगळा राहू लागलो. माझं कोण त्याचं बहीण भावासोबत पटत नव्हतं. मला वाटू लागलं माझ्या आईला देखील मी आवडत नाही. मी गावातच राहून माझं शिक्षण घेतलं तर माझ्या भावाला मात्र लहान असतानाच शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं होतं. हा देखील अन्याय मला जाणवला होता. परंतु माझ्या आईने मला प्रेमाने समजावले की तू मोठा आहेस, घराला तुझी गरज आहे, तुझ्या बहिणी लहान आहेत, घरामध्ये पुरुषाचा असणं गरजेचं आहे. तो लहान आहे, त्याच्यावर कोणतीच जबाबदारी नाही, त्यामुळे त्याला बाहेर पाठवलं. मी देखील हाच विचार करून शांत झालो की मी मोठा आहे आणि घराची जबाबदारी माझ्यावर आहे. परंतु आईचं वागणं दिवसेंदिवस खराब होत गेलं. लग्नाच्या नंतर तर माझी आई चित्रविचित्र काहीतरी करू लागली. मला शीतलवर देखील खूप राग यायचा. मी तिचा नवरा होतो आणि याचमुळे ती माझ्या घरात होती, परंतु नेहमीच माझ्या आईच्या पदराखाली असायची. एका मित्राच्या घरी फक्त जेवणासाठी जायचं, यावर इतका तमाशा झाला त्यामुळे तर मी अगदी विचारात पडलो होतो. मी रागानेच घराच्या बाहेर निघालो आणि माझ्या मित्राच्या घरी गेलो. माझा मित्र हैराण होऊ लागला. बोलू लागला, वहिनीला का नाही घेऊन आलास? आम्ही तर सगळी तयारी केली आहे. मला खूपच लाज वाटत होती. मी त्याला म्हणालो की शीतलची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळेच मी एकटा निघून आलो. माझा मित्र मला हैराण होऊन पाहू लागला. तो मला बसून माझ्यासोबत बोलू लागला. काय झालं मला सांग. पहिल्यांदा तर मी त्याला टाळण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला देखील कदाचित माझ्या डोळ्यांमध्ये खरं काय आहे ते समजलं होतं की नक्कीच काही ना काही प्रॉब्लेम आहे. बोलू लागला, काही ना काही प्रॉब्लेम नक्कीच आहे. मला असं वाटतंय की तुझं लग्न नॉर्मल नाही. काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहेत. तू मला खुश दिसत नाहीस. मी माझ्या मित्राच्या त्या बोलण्यावर मान खाली घालून बसून राहिलो. मी त्याचा बोलणं अजून टाळू शकत नव्हतं. मी खरंच माझ्या लग्नामुळे खुश नव्हतो. हे लग्न माझ्यासाठी आता एक ओझं बनून राहिलं होतं. माझ्या मित्राच्या प्रश्नावर माझ्या आतील राग अगदी उफाळून बाहेर आला. जो राग मी इतक्या दिवसांपासून माझ्या मनामध्ये दाबून ठेवला होता. मी माझ्या आईबद्दल आणि शीतलबद्दल त्याला सर्व काही सांगून टाकलं. आईचा तो अन्याय मला आईपासून दूर करत होता. माझा मित्र देखील हैराण झाला. बोलू लागला, तुझ्या आईचं वागणं अगदीच विचित्र आहे. उलट तुझ्या आईने तर तुझ्या बायकोला समजवायला पाहिजे होतं. उलट तुझी आई तुझ्या बायकोला तुझ्यापासून लांब करत आहे. मी शांतपणे बसून त्यांचं बोलणं ऐकत राहिलो. मी कधीच माझ्या आईबद्दल हे असं ऐकून घेत नव्हतो, परंतु आज मला माझ्या आईवर खूप राग येत होता. माझा मित्र बोलू लागला, मला तर तुझ्या परिस्थितीवर हसू येतंय. तू कसा नवरा आहेस? तू स्वतःच्या बायकोला ताब्यात ठेवू शकत नाहीस. एकाच बेडवर झोपून देखील तू तिला हात देखील लावला नाहीस. मला तर विश्वासच बसत नाही की तू कसं काय इतक्या रात्री तिच्याशिवाय घालवल्या आहेस. तो हसून बोलू लागला, तू स्वतःच बोलतोस की बायको अल्पवयीन आहे आणि स्वतःच्या अल्पवयीन बायकोला सांभाळू शकला नाहीस. मी त्याला म्हणालो की मला काहीतरी सल्ला दे की मी काय करू, जेणेकरून माझी बायको स्वतःहून माझ्या प्रेमासाठी अगदी तडफडेल आणि माझ्या जवळ येईल. माझं बोलणं ऐकून तो विचारात पडला. त्याचं लग्न झालं होतं. मी म्हणालो, काहीतरी असा मार्ग सांग ज्यामुळे शीतल स्वतःहून माझ्यावर प्रेम करू लागेल आणि स्वतः माझ्याजवळ येईल. परंतु तो एक विचित्र सल्ला मला देऊ लागला. मी त्याच्या त्या बोलण्यावर घाबरलो. मी म्हणालो, नाही, मी असं करू शकत नाही.
तो बोलू लागला, जर तू घाबरलास तर तुझी बायको असेच नखरे करत राहील. ती एक विवाहित आहे, कोणी लहान मुलगी नाही. तुझ्या आईचं प्रेम तर सांगते की ती पूर्ण आयुष्य तुला असंच तडफडत ठेवेल. मी देखील विचारात पडलो. त्या दिवशी घरी पोहोचलो तेव्हा शीतल खोलीमध्ये झोपली होती. मी तिला पाहू लागलो. आता माझ्या त्या आधीपणावर मी नियंत्रण मिळवू शकत नव्हतो. आमच्या लग्नाला 4 महिने होणार होते. मी तिच्या घरातल्या वाईट प्रसंगांमध्ये वाढलेली साधी मुलगी होती. खोलीच्या त्या मंद प्रकाशात तिचं ते सौंदर्य मला वेड करत होतं. मी लगेचच खोलीतून बाहेर निघालो. आईच्या खोलीत गेलो. आई माझीच वाट पाहत होती. बोलू लागली, कुठे निघून गेला होतास? कधीपासून तुला फोन करते. मी म्हणालो, मित्राकडे गेलो होतो. आई बोलू लागली, उद्या रविवार आहे, त्यामुळेच तुझ्या बहिणींना मावशीच्या घरी जायचं होतं, परंतु तू आला नाहीस. त्यामुळे मी प्रवीणला सांगितलं, जो माझा चुलत भाऊ होता. मी माझ्या मित्राचा बहाणा सांगितला. माझ्या मित्राचा प्लॅन माझ्या डोक्यामध्ये चालू होता. प्लॅन चांगला होता, संधी देखील चांगली होती. घरामध्ये बहिणी देखील नव्हत्या. मी माझ्या आईला विचारलं, तू जेवलीस का? आई बोलू लागली, हो मी जेवली आहे. मला भूक सहन होत नाही आणि तुझी बायको देखील जेवली आणि आता झोपली आहे. तिला झोपण्याची इतकी घाई होती की मला दूध द्यायची देखील विसरून गेली. मी अजूनपर्यंत औषध घेतलं नाही. मी लगेचच उठून उभा राहिलो. मी म्हणालो, मी तुला दूध गरम करून देतो. तू औषध घेऊन आरामात झोप. मित्राच्या प्लॅननुसार मी दुधामध्ये झोपेचं औषध टाकलं आणि ते दूध माझ्या आईला दिलं. माझ्या आईने औषध घेतलं आणि गाढ झोपेत गेली, कारण की दुधामध्ये झोपेचं औषध होतं. मी अगदी आरामात आमच्या खोलीत गेलो. माझ्या उठण्यावरती ती एकदमच घाबरून गेली. नेहमीप्रमाणे घाबरली आणि माझ्यापासून लांब जाऊ लागली. लगेचच आई आई असं ओरडू लागली. मी लगेचच पुढे जाऊन तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तसही जरी तिने आरडाओरडा केला असता तरी काय फरक पडला असता? काहीच फायदा नव्हता, कारण की माझी आई तर गाढ झोपेत गेली होती. तिचा आवाज ऐकणारं कोणीच नव्हतं. हळूहळू मी तिच्या जवळ जाऊ लागलो. मी म्हणालो, शीतल, तू माझी बायको आहेस. तुला मला घाबरण्याची काहीच गरज नाही. परंतु ती मला जबरदस्तीने स्वतःपासून लांब करू लागली. आज मी शीतलचं काहीच ऐकलं नाही. मी तिच्या थरथरणाऱ्या शरीराला स्वतःच्या मिठीत घेतलं आणि तिला विश्वास दिला की तू माझी बायको आहेस आणि मी तुला कोणतंच नुकसान पोहोचवणार नाही. हळूहळू मी तिला माझ्या प्रेमाची जाणीव करून देत होतो. ती देखील माझ्या मिठीमध्ये हळूहळू विरघळू लागली आणि तिने मला स्वतःला माझ्यापासून सोडवण्याचे प्रयत्न करणं सोडून दिले होते. जसं तिने स्वतःला माझ्या मिठीत सैल सोडलं, मी देखील तिला माझ्या मिठीत अगदी घट्ट पकडलं. त्या रात्री मी तिला तिचा अधिकार दिला होता. आमच्या दोघांमध्ये सर्व काही झालं होतं जे खूप आधी व्हायला पाहिजे होतं. लग्नाच्या 4 महिन्यानंतर आज माझा हनीमून साजरा झाला होता. माझं ते प्रेम मिळाल्यामुळे तिच्या आतील सगळी भीती निघून गेली होती. परंतु जी गोष्ट तिने मला सांगितली त्यामुळे तर माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं. मला तेव्हा समजलं की ती मला इतकी का घाबरत होती, माझ्यापासून का लांब पळत होती. मी सकाळी उठलो तेव्हा शीतल शांतपणे बसलेली होती आणि माझी आई अगदी रागाने पाहत होती. मी कोणताच अपराध केला नव्हता, गुन्हा केला नव्हता, परंतु माहित नाही का, तरी देखील मी टेन्शनमध्ये होतो. माझी आई रागाने बोलू लागली, तुलाही मी मनाई केली होती ना, तरी देखील तू तिच्यासोबत जबरदस्ती का केलीस? माझ्या त्या हिमतीवर माझी आई अगदी रागाने पाहत होती. शीतल देखील तोंड पाडून बसली होती. खरं तर रात्री तिचा मूड अगदीच व्यवस्थित होता, परंतु माहित नाही आता माझ्या आईने तिला काय नवीन शिकवलं होतं की तिचे डोळे रडून अक्षरशः सुजले होते आणि आता देखील तिचं तोंड पडलेलं होतं. मी काहीच बोलू शकत नव्हतो. शीतल आईला सांगू लागली की त्यांनी माझ्यासोबत जबरदस्ती केली आहे. मी त्यांना खूप वेळा अडवलं, परंतु मी अडवल्यानंतर देखील ते ऐकले नाहीत. परंतु त्यानंतर माझी आई जे म्हणाली, मी तर हैराण झालो. मी डोळे मोठे करून माझ्या आईला पाहू लागलो की ती काही चुकीचं जर बोलली नाही ना. बोलू लागली, मी तुला सांगते की तू आताच्या आता शीतलला घटस्फोट दे. तू या मुलीसाठी योग्य नाहीस. मी तर अगदी दगडाचा दगड झालो होतो आणि हे ऐकून पहिल्यांदा शीतल देखील घाबरली होती. ती हैराणीने आईकडे पाहू लागलो.
मी म्हणालो, आई माफ कर, मला शीतलच्या परवानगीशिवाय हे काम करायला नको पाहिजे होतं. परंतु आई तू विश्वास ठेव, शीतल देखील माझ्यासोबत खुश होती. मी तिला काहीच त्रास दिला नाही आणि तो आमच्या दोघांच्या नात्याचा अधिकार होता. आम्ही कोणतंच चुकीचं काम केलं नाही. मग मी कसं शीतलला घटस्फोट देऊ? परंतु माझी आई तिच्या बोलण्यावर ठाम होती. बोलू लागली की तू हिला घटस्फोट दे. मी तुझं लग्न दुसऱ्या कोणत्या तरी मुलीसोबत लावून देईन जी तुझ्याच वयाची असेल. फक्त हिला सोडून दे. मी हैराण होतो, परंतु आई सारखं सारखं घटस्फोटाबद्दल बोलत होती. आता शीतल रडू लागली, बोलू लागली, नाही नाही असं करू नका प्लीज, मला घटस्फोट देऊ नका. यापुढे मी तुमची कोणतीच तक्रार आईकडे करणार नाही. माझ्याकडून चूक झाली जी मी आईकडे तक्रार केली. तुम्ही फक्त मला घटस्फोट देऊ नका. माझ्या भावांना माझी गरज नाही. घटस्फोट घेऊन गेले तर वहिनी मला त्या घरात राहू देणार नाही. आता ती रडू लागली होती. कधी माझ्या आईकडे माफी मागायची तर कधी माझ्याकडे माफी मागायची. तिच्या त्या विनंतीवर माझी आई तिला गप्प करू लागली. बोलू लागली, तुला या घरातून कोणीही काढणार नाही. मी जरा विचारात पडलो. डोक्याला हात लावून बसलो. बायको रडत होती आणि आई या गोष्टीवर ठाम होती की घटस्फोट दे. मी अशा विचारात घरातून बाहेर निघालो. माझं डोकं अक्षरशः फुटून चाललं होतं. शीतल देखील रस्त्यावर आली होती. घरामध्ये उदासी पसरली होती. त्यावेळेला मी घाबरलो जेव्हा शीतल तिचं सगळं सामान गोळा करून बाहेर निघाली. मी आईला प्रश्न विचारला तेव्हा ती अगदी आरामात बोलू लागली, आता ती वेगळी राहील, तू तिला घटस्फोट दे. मला राग आला. मी म्हणालो की मी हिला घटस्फोट देणार नाही. माझी बायको आहे आणि मी तिच्यासोबत राहू इच्छितो आणि शीतल देखील माझ्यासोबत राहायचं आहे. तिला माझ्या विरुद्ध काही तक्रार नाही आणि हे सगळं तुझ्या समोर सांगितलं होतं तिने. परंतु माझी आई बोलू लागली, मला समजावू लागली आणि मला घटस्फोट देण्यासाठी हट्ट करू लागली आणि मी देखील सरळ नकार दिला. काही दिवस असेच निघून गेले. माझी आई माझ्याकडे या गोष्टीवरून वाद घालत राहिली आणि माझी बायको माझ्या समोर अजिबात आली नाही. त्या दिवसांमध्ये माझा लहान भाऊ देखील आला. जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा तो देखील मला समजावू लागला की इतक्या लहान मुलीसोबत लग्न केल्यामुळे हाच प्रॉब्लेम होतो. इतक्याच्या छोट्या गोष्टीवर तू इतका मोठा तमाशा का करतोस? घटस्फोट देऊन तिच्यापासून सुटका मिळवून घे. परंतु मी नकार दिला. मी माझ्या भावाला सांगितलं, कदाचित याआधी मी तिला घटस्फोट दिला असता, परंतु आता मी तिला सोडू शकत नाही. आमचं नातं आता मजबूत झालं आहे. मी पाहिलं आहे की तिला स्वतःला देखील घटस्फोट नको आहे. माझी आई तिकडे माझ्यावर नाराज होऊन बसली होती आणि माझा भाऊ मला समजावू लागला की तिला घटस्फोट दे. परंतु मी तिला घटस्फोट देत नव्हतो. माझ्या घरातल्यांनी तिला कैद करून ठेवलं होतं. मला तिला भेटू देखील देत नव्हते. मला माझ्या घरातल्यांचं ते वागणं काही समजतच नव्हतं. कोणीही माझी साथ देत नव्हतं. मला शीतलचं त्या दिवशीचं बोलणं आठवलं की अहो तुम्ही तर खूप चांगले आहात, परंतु तुमची आई तर बोलायची की तुम्ही खूप वाईट माणूस आहात, तुमच्या सोबत राहणं योग्य नाही, तुम्हाला एखाद्या स्त्रीच्या इज्जतीची काहीच पर्वा नाही, तुम्ही माझ्यासोबत जबरदस्ती कराल आणि मला अगदी ओरबाडून खाल, मला नुकसान पोहोचवाल, मला त्रास द्याल. तुमची आई मला हेच सांगायची. त्या रात्री शीतल खूप खुश होती आणि मला सर्व काही सांगत होती. मी हैराण होतो की माझी आई शीतलला माझ्याबद्दल असं का सांगत होती. माझ्या भावाने एकदा टेन्शन मध्ये येऊन सांगितलं की शीतलला घटस्फोट देऊन घराची शांतता पुन्हा परत आण. मी सरळ नकार दिला. तेव्हा माझा भाऊ माझ्या आईसोबतच भांडू लागला आणि सर्व काही खरं खरं बोलत गेला. त्या दिवशी जे सत्य बाहेर आलं त्यामुळे तर माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं. हे एक असं सत्य होतं जे माझ्या समोर आलं होतं. याचा अर्थ माझ्या भावाचं शीतलवर प्रेम होतं, परंतु त्याला शिक्षणासाठी तिकडे जावं लागलं. परंतु माझ्या आईला त्या मुलीबद्दल सर्व काही सांगून गेला होता आणि शीतल देखील त्या वेळेला तयार होती. परंतु अचानक माझ्या सासूचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या वहिनी लवकरात लवकर तिचं लग्न करू इच्छित होत्या. माझ्या आईला समजलं तेव्हा ती टेन्शन मध्ये आली. माझ्या आईने नेहमीप्रमाणे माझा वापर केला.
माझं लग्न त्या मुलीसोबत लावून दिलं. माझ्या आईचा विचार होता की ती मला शीतल पासून लांब ठेवेल. लहान भाऊ आल्यानंतर घटस्फोट देऊन तिचं लग्न माझ्या भावासोबत लावून देईल. हे सर्व सत्य जाणून मला खूप मोठा धक्का बसला होता. एखादी आई स्वतःच्या मुलासोबत असं कसं करू शकते? एका मुलासाठी माझ्या आईने दुसऱ्या मुलाचा वापर केला होता. मी अगदी उदास होऊन माझ्या आईला प्रश्न विचारला की तू असं का केलंस? आणि त्यानंतर माझ्या आईने जे सांगितलं तो तर माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. आई बोलू लागली की तू माझा मुलगा नाहीस, तू माझ्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोचा मुलगा आहेस. आई बोलू लागली की तुझ्या बापाने कधीच माझ्या मुलांना स्वतःची मुलं समजली नाही. पूर्ण संपत्ती तुझ्या नावावर केली आहे. मग मी कसं तुझ्यावर प्रेम करणार होते? माझ्या मुलांना मलाच त्यांचा हक्क द्यायचा होता. मी माझ्या आईला अगदी हैराण होऊन पाहू लागलो. माझी आई मला जे काय समजत होती, परंतु मी तर मात्र तिला माझी सख्खी आईच मानली होती. माझ्या बाबाच्या संपत्तीवर माझ्यापेक्षा जास्त माझ्या बहिणी भावांनीच यश केली होती. मी एक मिनिट देखील माझ्या आईजवळ थांबलो नाही. शांतपणे उठून माझ्या खोलीत गेलो आणि मी त्या स्वार्थी लोकांचं प्रेम माझ्या मनातून काढून टाकलं. मी शीतल जवळ गेलो. तिला विचारलं, शीतल तू सांग, तुला माझ्याजवळ राहायचं आहे की तुला माझ्या भावाजवळ राहायचं आहे? जर तू म्हणत असशील तर मी तुला घटस्फोट देईन. तेव्हा शीतल बोलू लागली की मला तुमच्या सोबत राहायचं आहे. ती एक निरागस मुलगी होती. तिला फक्त आधार पाहिजे होता. त्या कठीण वेळात ती आईच्या बोलण्यामध्ये आली होती आणि घाबरून जायची, कारण की माझ्या आईने माझ्याबद्दल खूप वाईट साईड तिच्या डोक्यामध्ये भरून ठेवलं होतं. माझी खूप चुकीची इमेज तिच्या मनामध्ये निर्माण केली होती. मी शीतलला घेऊन दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट झालो. मी आजही माझ्या बहीण भावांना त्यांचा खर्च पाठवतो, परंतु अजूनही माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होत नाही. आता मी माझ्या व सावत्र नात्यांना कधीच भेटत नाही, ज्या लोकांनी आयुष्यभर फक्त माझा वापर केला आहे, परंतु देवाने माझ्या बायकोच्या रूपात मला सुंदर असं गिफ्ट दिलं होतं. माझी बायको माझी खूप काळजी घेते, माझी प्रत्येक गोष्ट ऐकते आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.